लाल पडायला फेस येत होता, घट्ट घट्ट एकदम एकदम चिकट चिकट. आणि तो असा मग नंतर एक 2 दिवसांनी नंतर मग तो वेगळा वेगळा व्हायला लागला. आणि शरीर पूर्ण खाली शरीर पूर्ण म्हणजे शरीर पूर्ण माझं थंडच होतं. सुन्न, हातपाय हलत नव्हते. हातपाय हातून नव्हते, काय नव्हतं. मग त्यांनी काय सांगितलं, GBS आहे. GBS आहे नंतर बोलतो. मग किती दिवस ऍडमिट होतात तुम्ही? ॲडमिट मग तिथं मला त्या ICU मध्ये कमीत कमी 12 दिवस होतो ॲडमिट. ICU मध्ये. आणि नंतर मग ते वाढ शिफ्ट केला. नंतर मी बरा झालो. GBS ते काढला. म्हणजे मला GBS पण झाला होता आणि डेंग्यू पण झाला आणि हे पण झाला होता मलेरिया. तर ते मग तो पूर्ण बरा केला ते मला. आणि नंतर मग ट्रीटमेंटला बाहेर काढला ते. ते गोळ्या वगैरे सलाईन चालू होते. नंतर मग घरी सोडलं. नंतर मग ते मग बोलायला लागले न्यायालयाचा राहिला. न्यायालयाचा बोलतो तुम्ही थांबा, तर आम्हाला तो बोलून एवढा झेपणार नाही. नंतर आलो तिथून न्यायालयाचं राहिलं. परत ते बोलवत होतं ते न्यायालयाचं चेक करायला. आम्ही काही गेलो नाही. मग घरी आलो. घरी आलो काय 2-3 डॉक्टरला दाखवलं. ते बोलतं तुम्ही मुंबईलाच जा, न्यायालयाचं आहे. तो आता आयुर्वेदिक डॉक्टर बघा. आयुर्वेदिक डॉक्टर काय आपल्याला 2 महिने गेले तरी काय आम्हाला कसं हे नाही झालं. तो बरा होईल. नंतर मग ते मला ते चालू झालं वाताच प्रकार. हातपाय दुखायला लागले, अंग दुखायला लागलं. तर नंतर मग मी थोडा अशा मग मेडिकलच्या गोळ्या वगैरे आम्ही खात होत्या, अंग दुखायचं वगैरे. त्याने तो मला त्रास व्हायला लागला, जास्तच व्हायला लागला. मग ते पोटात वगैरे दुखायला लागलं, उलट्या व्हायला लागल्या. परत आंबट उलट्या व्हायला लागल्या. असं डोकं चालत नाही जमना. मग मला इथं रिक्षा केली, आणला धरून पकडून आपल्या इथं. म्हणजे कसं माझं पाणी पण जाय नाही आणि जेवण पण जाय नाही. आणि मी त्याला बोलू एक सफरचंद बोल घेऊन ये, जर वाचलो उठलो तर बोलू आपण डॉक्टर करू, नाही तर बोलू परत हॉस्पिटलवर जावं लागेल. ते एक सफरचंद आला, तो खाल्ला. तो खाल्ल्यावर उठलो जाग्यावर. तो बोला आता बोला डॉक्टर बघूया. मग इथे आलात तेव्हा काय काय त्रास होत होता? इथे आलो तेव्हा माझ्या पोटात दुखत होता, चक्कर येत होती आणि मणका हा दुखत होता आणि पूर्ण अंग दुखत होतं. आणि एक पाय पूर्ण लुळा पडला होता, कमरेपासून पकडून झाला. आणि असा बसवत नव्हता. असं जरा 1-2 मिनिटं झाला का डायरेक्ट खाली झोपायला लागायचं. हे बाजू होतं झोपताना इकडं तिकडे व्हायला लागायचं. आणि नंतर काय काय फरक सांगा तुम्हाला? तर मला ती मग हे औषधी घेतल्यावर मणका दुखायचा बंद झाला, चक्कर अशी कमी झाली, चालायला वाटायला ताकद थोडीशी वाटायला लागली, फिरण्याची सूज कमी झाली, लघवीला चांगलं वाटायला लागलं. डोळ्यांचा त्रास होता, तो आग व्हायची ती थंड झाली. आणि स्वतःहून चालायला लागलो. आता स्वतःहून भूक लागायला भूक म्हणजे जेवण चालतच नव्हतं. चपाती पण जरा असं वास यायचं. ते आता जेवण पण चालते, पण 10-12 तास आता चालतं. आता एक दाणं पण होतं, चपाती पण आता म्हणजे एवढी असं थोडीशी. म्हणजे पहिल्यापेक्षा आता किती बरं वाटतं? आता जाम बरं वाटतं. बोलायला पण चांगलं वाटतं. बोलायला पण असा अडखळत बोलत घोगरा स्पष्ट बोलत. ठीक. नाव काय म्हटलं तुमचं? गोविंद लक्ष्मण ठाकूर. ठीक. व्यवस्थित.